बीडमधील मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे राज्यभरात खळबळ माजलेली असताना आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावे गावात अमानुष मारहाणीचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. एक व्यक्तीला निर्गुणपणे मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिसतंय की एक व्यक्तीला 2 ते 3 जणांनी पकडलं आहे, तर दुसरी व्यक्ती तिला बॅटने अतिशय अमानुषपणे मारहाण करत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या असं या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. या सतीश भोसलेनं त्या माणसाला अर्धनग्न करत का मारलं, नेमकं प्रकरण काय आहे, सगळं काही सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. सतीश भोसले हा भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश सरचिटणीस आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र मारहाण करत असलेला व्यक्ती हा सतीश भोसले असून तो भाजपाचा पदाधिकारी आहे. स्वतः त्यानेच आपल्या रागातून मारहाण केली असल्याचं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती भाजपा आमदार सुरेश धस यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या मारहाणीचा व्हिडिओ एक्स वर शेअर करत हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का असा सवाल केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या आदेशावरून शिरूर पोलिसात 6 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधित आरोपी सतीश भोसले हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात नुकतीच आणखी एक तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे. हे देखील अशाच स्वरूपाचं अमानुष मारहाणीचं प्रकरण आहे. मात्र या परिसरात त्याची इतकी दहशत आहे की कुणीही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पुढेच येत नाही असं स्थानिक लोक सांगत आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी त्याने अशाच पद्धतीने शेतकरी दिलीप ढाकणे आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत दिलीप ढाकणे यांच्या जाबड्याला गंभीर दुखापत झाली असून समोरील भागाचे दात तुटले आहेत, तर मुलगा महेश याच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. अखेर दिलीप ढाकणे यांनी शिरूर पोलिसात तक्रार दाखल केली. याआधी देखील सतीश भोसलेच्या विरोधात अपहरणासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्या विरोधात कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. दिलीप ढाकणे यांचा मुलगा महेश ढाकणे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माध्यमांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की शिरूर कासार तालुक्यातील बावे गावात आमचं जेमतेम 2.5 एकर शेती आहे. आरोपी सतीश भोसले हा वारंवार आमच्या शेतात हरिण पकडायला जाळे टाकत होता. अनेकदा सांगून देखील तो ऐकत नव्हता. मात्र 19 फेब्रुवारीच्या सकाळी माझे वडील दिलीप ढाकणे शेतात गेले असता त्यांना तिथे जाळे दिसले. त्यामुळे त्यांनी हे जाळे का टाकलं असं विचारलं. असं विचारताच सतीश भोसले आणि त्याच्या भावांनी माझ्या वडिलांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या वडिलांच्या डोक्यात मारलं. तितक्यातच मी पोहोचलो आणि ओरडायला लागलो, तर त्यांनी मलाही जबर मारहाण केली. त्यात माझे पाय फ्रॅक्चर झाले असंही महेश ढाकणे यांनी नमूद केलं आहे. महेश ढाकणे यांनी पुढे सांगितलं, तशाच रक्तबंबाळ अवस्थेत आम्ही बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेलो. मात्र आम्हाला पहिले उपचार घ्या आणि मग तक्रार दाखल करा असं सांगण्यात आलं. पुढे आम्हाला रुग्णालयात असताना जीवे मारण्याच्या धमक्या यायला लागल्या. यामुळे आम्ही घाबरून आतापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता असं देखील महेश यांनी सांगितलं आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. काही फोटोंमध्ये तो भाजपा आमदार सुरेश धस यांच्या सोबत दिसत आहे. काही रील मध्ये तर तो आपल्या आलिशान गाडीत लाखो रुपये डॅशबोर्डवर फेकताना दिसतो. त्यामुळं सुरेश धस यांचा सतीश हा कार्यकर्ता असल्याचं सांगून त्यांच्यावरही टीका होत आहे. याबाबत बोलताना भाजपा आमदार सुरेश धस यांनी म्हटलं, सतीश भोसले हा आमचा कार्यकर्ता आहे. सोशल मीडियावर आलेले व्हिडिओ मी पाहिले. आता संबंधित पोलीस स्टेशनलाही मी फोन केला आहे. ही घटना 1.5 ते 2 वर्ष जुनी असून कोणत्या तरी कारखान्यावरती ही घटना घडली आहे. मुलीच्या छेडछाडीमधून ही घटना घडली असून यामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही. कायदेशीर कारवाई करावी याबाबत मी पोलिसांसोबत बातचीत केली आहे असं सुरेश धस यांनी म्हणलं आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागल्यावर त्याविषयी अधिकच चर्चा होऊ लागली. तसंच सुरेश धस यांच्यासोबतच्या कनेक्शनमुळे या प्रकरणाला राजकीय वळणही मिळताना दिसते. या पार्श्वभूमीवर आता सतीश भोसलेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला गेलाय. हा व्हिडिओ
2 ते 2.5 वर्षापूर्वीचा आहे. त्या व्हिडिओची खरी पार्श्वभूमी अशी की माझे मित्र माऊली खेडकर यांचा फोन आला की माझ्या घरी प्रॉब्लेम झालाय, तू जा. मी घरी गेल्यावर मला कळलं की त्या संबंधित व्यक्तींनी खेडकर यांच्या घरच्यांची छेड काढली. यावेळी मला राग आला आणि मी रागाच्या भरात त्याला मारहाण केली, असा दावा त्याने यावेळी केलेला आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश धोकरट यांनी या बाबतीत बोलताना म्हणाले की व्हायरल व्हिडिओ संबंधित आम्ही सुमोटो गुन्हा दाखल केला आहे. पीडित व्यक्ती कोण आहे, त्याला कुठे आणि का मारहाण झाली आहे हे पीडित व्यक्ती समोर आल्यानंतरच कळेल. संबंधित व्यक्तीचा शोध आम्ही घेत आहोत. तर ढाकणे पिता पुत्रांना झालेल्या मारहाणीबद्दल त्यांच्या तक्रारीविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी 2 पथकं रवाना केली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश धोकरकर यांनी दिली आहे. आता बीडमध्ये नेमकं काय चाललं आहे हे कोणालाच अवगत नाहीये. बीडमधील गुन्हेगाराचा एक एक धागा सध्या सुटत आहे. पण समोर आले ते गुन्हे तर आहेतच, पण कदाचित यापेक्षाही भयानक गोष्टी बीडमध्ये घडत असतील, त्या समोर येत नसतील. अशा किती घटना असतील. सध्याच्या परिस्थितीला बीडला ते मिर्झापूर वेब सिरीज मधलं मिर्झापूर गाव म्हणलं तरी काही हरकत नाही असं मानावं लागणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, बीडचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून बीडमधील पसरलेली अराजकता नाहीशी करण्यात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. बीडमधील सध्याच्या गुन्हेगारी वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? बीड मिर्झापूर झालं आहे का? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.